आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम थेट सांगलीच्या रिक्षा व्यवसायांवर देखील झालाय। एलपीजी गॅस इंधनाचा तुटवडा नसला तरी वाढलेल्या गॅस दरामुळे एलपीजी वाहनधारक हैराण झालेत। याशिवाय गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती देखील वाहनधारकांच्या मध्ये निर्माण झाल्याने एलपीजी गॅस पंपावर आता वाहनांच्या विशेषतः रिक्षाचा मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। 55 रुपये किलो मिळणारा गॅस आता आखाती देशातल्या युद्धाच्या स्थितीमुळे 80 रुपये इतका झालाय। तब्बल 25 रुपयांनी गॅसच्या दरात वाढ झाल्याने रिक्षा चालकांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। त्याशिवाय गॅसचा तुटवडा होण्याची भीती देखील रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली। त्यामुळे रिक्षा चालक आता गॅस पंपावर अर्धा तास थांबून गॅस भरत आहेत। नमस्कार, मी विक्रम जोशी, गो गॅस असिस्टंट मॅनेजर, सांगली जिल्हा। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे LPGचे जे दर आहेत हे अतिशय गगनाला भिडलेले आहेत। प्रचंड प्रमाणात त्यात वाढ झालेली आहे। पण मी सर्व आपले जे रिक्षावाले बंधू जे आहेत त्यांना सगळ्यांना माझी एक नम्र विनंती आहे की जसजसे युद्ध परिस्थिती नियंत्रणात येईल किंवा निवळत जाईल त्याप्रमाणे आपण पूर्वीप्रमाणे जे आपले दर होते, आपल्या ज्या काही योजना होत्या त्या आपण नक्कीच परत अंमलात आणणार आहोत, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो। आणि ह्याकरता मला तुम्हा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। आणि सध्या परिस्थितीत आता आपल्याकडे पुरेसा गॅस साठा आहे, त्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारचं तारंबळ किंवा कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, हेही मी तुम्हाला तेवढेच सांगू इच्छितो। फक्त जरा युद्धस्थितीमुळे दरवाढ नियंत्रणात होते नाही होते, दर वाढू शकतात किंवा नियंत्रणात येऊ शकतात, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। आत्ता सध्या आपला जो LPGचा दर जो आहे तो 80 रुपये प्रति लिटर आहे। पण जसजसे युद्धस्थिती नियंत्रणात येईल तसा आपण रेट नियंत्रणात नक्कीच आणणार आहोत। आपला पूर्वीचा जो दर होता तो साधारणपणे आपण धरू 2 आठवड्यापूर्वी किंवा 10 दिवसापूर्वी ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती नव्हती त्यावेळेला 55 रुपये लिटर होता आणि आता जो दर झालेला आहे तो 80 रुपये लिटर झालेला आहे। आणि दर वाढेल का? आणखीन दर वाढण्याची शक्यता आहे, नाही असं आम्ही सांगू शकत नाही। जसजसा सप्लाय पुरवठा जसजसा येईल भविष्यात त्याप्रमाणेच दराची हे व्यवस्था असेल। सतीश अण्णाप्पा चौगुले माझं, राहणार मिरज। रिक्षावाल्याची कंडिशन असं झाले, आता सकाळी रिक्षा काढल्याशिवाय पोट भरत नाही आपलं। काय करत कंडिशन काय, गॅसची कंडिशन काय चालली नाही, सगळे पंप एकच चालू आहे आपलं। असं काय कशामुळे व्हायला काय समजेना झाले आम्हाला पण। आखाती देशाचा फटका या आपल्या हां, महाराष्ट्रामध्ये असं व्हायला आपल्याला। जर गॅस मिळाला नाही तर तुमची काय परिस्थिती असेल? काय आता भीक मार्ग चोऱ्या करायचं अवघड आले रिक्षावाल्यांचीच, काय करायचं आता? किती वेळ झाला थांबलाय? आता जवळजवळ तास दीड तास झालं थांबले आम्ही नंबरात 1.5 तास झालं थांबले। जर धंदा बुडला, सकाळी गाडी काढल्याशिवाय पोट भरत नाही आमचं, ते असे जर पैसे वाढवून देत नाहीत। आता हेच कंडिशन, तेवढंच पैसे देणार म्हणतात, 10 रुपये 5 रुपये काय ते चहा येईना 10 रुपयामध्ये पोट भरायला। आता गॅस मिळेल असं तुम्हाला वाटतं काय? आता मिळणार हाय म्हणालेत, आता काय हाय म्हणालेत त्याने, संध्याबरोबर चालेल म्हणतात।